धार्मिक व सामाजिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती घडून येत असते. हे खरे तर इतिहासावरून सिद्ध होते. आणि असे महामानव परमपूज्यने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगून गेले. बाबासाहेब म्हणतात, उदाहरण द्यायचे झाल्यास जगातील एक बलाढ्य सत्ता बनण्यापूर्वी अरबांना पैगंबराने सुरू केलेल्या धार्मिक क्रांतीतून जावे लागले. भारतात बुद्धाने केलेल्या धार्मिक क्रांतीनंतरच चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजकीय क्रांती झाली. महाराष्ट्रात खऱ्या संतांनी केलेल्या धार्मिक व सामाजिक सुधारणानंतर शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्रांती झाली. गुरु नानकानंतर शिखांनी राजकीय क्रांती केली. यासाठी मन आणि बुद्धीची सांगड असावी लागते. आपापल्या काळात आपापल्या विचाराने धार्मिक व सामाजिक क्रांती करून राजकीय क्रांती करण्याची जबाबदारी ही वर्तमान काळातील त्या विचाराच्या वारसदारांवर अवलंबून असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रारंभी वरील विधानातच त्यांचे उज्ज्वल कर्तृत्व आणि थोर व्यक्तिमत्व दडलेले आहे. परंतु आम्ही आज विज्ञान युगाच्या प्रथम उंबरठ्यावर पदार्पण केले आहे. तेव्हा आम्ही धर्मनिष्ठ आहो, समाजनिष्ठ आहो, राष्ट्रनिष्ठ आहो की विज्ञाननिष्ठ आहो याचे आत्मपरीक्षण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हे प्रत्येकाचे आत्मपरीक्षण करावे. ही महान जबाबदारी पेलण्यास आम्ही आमच्या देशातले महान नागरिक पात्र आहोत का? 85% बहुजन समाज हा सत्तेत पोहोचावा, बहुजन समाजाच्या हातात भारताचा राज्यकारभार यावा, हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न न म्हणता संकल्प व विचार आम्ही पूर्ण करण्यास पात्र ठरलो का, याचं आत्मभान आम्हाला अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष भावनेने त्यांनी लिहिलेलं आहे. सर्व बहुजनांच्या हिताचं, विकासाचं असं हे संविधान त्यांनी लिहिलं. तेव्हा महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज आपणास नाकारून चालता येणार नाही. प्रतिगामी विषारी विळख्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची सुटका केली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शांतीचा मार्ग सर्वांनाच आक्रमित करायचा आहे. पण बाबासाहेबांनी दाखविलेल्या वाटा आणि त्यातून त्यांच्याच अनुयायांनी काढलेल्या पळवाटा सर्वांनाच ज्ञात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनातील सर्व क्षेत्र आपल्या कवेत घेऊन प्रवास केलेला होता. शतकानुशतकं ज्या समाजाचं धर्मानं शोषण केलेलं होतं त्या समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय नाकेबंदी केलेली होती. त्या सर्व क्षेत्रातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची मुक्तता केलेली आहे. त्यांनी सामूहिक चळवळी केल्या, संघर्ष केला
आणि मुरदाड अशा मेलेल्या समाजाला चेतना देऊन रक्ताचं पाणी करून स्वत्वाचं भान त्यांनी निर्माण केलं. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही वाटचाल करायला हवी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्कवंचित असलेल्या समाजासाठी एकीकडे समाजकारण तर दुसरीकडे राजकारणी केलं, परंतु चळवळीला हाकताना आर्थिक समतेची लढाई सुद्धा त्यांना लढावी लागली. त्यांनी जाती पोटजातीत विभागलेला समाज एकसंघ केला. त्यांना राजकीय अस्तित्वाची व अधिकाराची जाणीव करून दिली. त्यांची लढाई समतेची होती, स्वाभिमानाची होती. परंतु 1956 नंतर अवघ्या एका वर्षात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्तीसारख्या बलशाली चळवळीचे तुकडे तुकडे स्वार्थीपणाच्या शस्त्राने त्यांच्याच अनुयायांनी केले. आभाळ कोसळलं की पाखरही सैरावैरा होतात. असंच बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर झालं. त्यांचीच पाखरं, त्यांच्या छत्रछायेखाली राहणारी लेकरं पंखात बळ आल्यामुळं ताट मिळेल तिकडे पडू लागली.